नमस्कार मित्रांनो, काल रात्री 11:30 वाजता व्हिडिओ केला, पण त्याचं आता सार्थक झाल्यासारखं वाटतंय। याचं कारण म्हणजे जो संशय मी व्यक्त केला होता त्याला आता भाजपाकडून पुष्टी देण्यात आलेली आहे। भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं रशीद मामूबद्दल ट्विट करण्यात आलेलं आहे। त्याच्यात म्हटलेलं आहे, पाकिस्तान जिंदाबाद म्हणत हिंदूंची घरं जाळणारा उबाठा गटाचा आता लाडका मामू झाला। छत्रपती संभाजीनगर येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत याने हिंदूंच्या घरांना लक्ष केले, घर जाळलं। पोलिसांवर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा हा अब्दुल रशीद खान याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक देखील झाली होती। 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार इन्कलाब मुसा ते अशा दंगेखोरांपर्यंत उबाठा गटाचा प्रचार आता कोणाच्या जीवावर सुरू आहे? हीच का तुमची हिंदुत्वाची व्याख्या? मुंबईकर आता या खान मानसिकतेला गाडल्याशिवाय राहणार नाही। दुर्दैवाने हिंदू विरोधी दंगलींचा मुख्य आरोपीला पक्षप्रवेश स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याच फोटो समोर करून घेण्यात आला। म्हणजे बहुधा हे आता मान्य करण्यास हरकत नाही की ते जे रशीद मामू नावाचं मुंबई उच्च न्यायालयातली जी याचिका इंटरनेटवर उपलब्ध 1986-87 सालची ही गोष्ट आहे, ती याच छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर आणि काँग्रेसचे नेते असलेल्या रशीद मामूंबद्दल आहे। गंमत म्हणजे एवढे गंभीर आरोप होऊनही हे गृहस्थ शहराचे महापौर बनतात आणि काँग्रेसमध्ये। आणि जेव्हा हे झालं, म्हणजे असं कोणी म्हणू शकेल की काय तेव्हा आरोप कोणावरही होतात, पोलीस काय सरकारच्या दावणीला बांधलेले असतात, काही झालं की ईडी लाव, CBI लाव। पण 1986 साली तर महाराष्ट्रात काँग्रेसचीच सत्ता होती आणि राज्यातले जाणते लोक सत्तेच्या वर्तुळात होते। म्हणजे असं नाहीये की महाराष्ट्रात तेव्हा हिंदुत्ववाद्यांची सत्ता होती, काँग्रेसचीच सत्ता होती। आणि अशा वेळेला जर पोलिसांनी खोटे आरोप लावले असतील की यांनी पाकिस्तान जिंदाबाद म्हटला, यांनी नाराय तकबीर अल्लाहू अकबर, म्हणजे ही सगळी मुसलमानांचा भाग आहे, इथे तुमचं काय काम आहे वगैरे, अशा प्रकारची भाषा यांनी केली असेल आणि ते पोलिसांनी खोटंच काहीतरी सांगून, म्हणजे त्यांनी भाषा केली नसेल आणि पोलिसांनी खोटं सांगितलं असेल, तर त्याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे। आता गेले काही दिवस मी बघतोय, म्हणजे आता उद्धव ठाकरेंबद्दल नुसती चर्चा करून काही अर्थ नाही की काय त्यांना बाळासाहेबांचा वारसा चुलीत घातला वगैरे वगैरे। कारण मला असं वाटतं की हे एका रणनीतीचा भाग आहे। रणनीतीचा भाग अशासाठी आहे कारण मुंबईत आता मराठी लोकांची संख्या जेमतेम 22-23% उरलेली आहे आणि त्यामुळे दोन्हीकडून, एकीकडे मराठी आणि दुसरीकडे मुसलमान, M+M एकत्र केलं तर मुंबई महापालिकेवर आपली सत्ता राखता येईल असा विचार उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी केला असावा। राज ठाकरेंच्या पक्षाची भूमिका दर 6 महिन्यांनी बदलत असते आणि ती भूमिका बदलते, त्याच्यात काही मोठं आश्चर्य नाही, कारण भाजपाची भूमिका बदलते, मोदींची भूमिका बदलते, बिल क्लिंटनची भूमिका बदलते, आणखीन बराक ओबामांची भूमिका बदलते। तशीच म्हणजे त्यांच्या भूमिकांबद्दल तुम्ही बोलत नाही, आमच्या भूमिकांबद्दल का बोलता वगैरे असे ते प्रश्न विचारतात। पण मराठी YouTube वाहिन्यांवर, चॅनलवर आता एक अशी चर्चा सुरू झालेली आहे की बाकी काही असो पण मराठी माणसाला ठाकरे हा ब्रँड मुंबईमध्ये हवा आहे। म्हणजे एका प्रकारे ठाकरे ब्रँड हा मुंबईचा इन्शुरन्स आहे। इन्शुरन्स कोणापासून? तर गुजराती, मारवाडी धनदांडग्यांपासून जे मुंबई लुटायला बसलेले आहेत। मुंबई हळूहळू गुजरातकडे सरकत आहे, त्या मुंबईला गुजरातकडे सरकू न देण्यासाठी ठाकरे या आडनावाकडे बघून मतदान करायला पाहिजे। आणि हा विश्वास जसा मराठी माणसाच्या मनात आहे तसाच हा विश्वास आता मुसलमानांच्याही मनात आहे। आणि त्यामुळे त्यांनी लोकांची, मुस्लिम समाजात जाऊन सर्वेक्षण केलं, लोकांशी बोलले। कारण सुरुवातीला अशी भीती व्यक्त केली जात होती की उद्धव ठाकरे तर आपलेच आहेत, उद्धव ठाकरे आपडा, जलेबीनू फाफडा। तसं आता त्याच्याबद्दल मुसलमानांना काही शंका नाहीये मनात, पण राज ठाकरेंबद्दल, कारण कधी कधी ते हिंदू हृदय सम्राट वगैरे होतात, हिंदू जननायक वगैरे होतात आणि त्यामुळे त्या राज ठाकरेंसोबत
उद्धव ठाकरे गेले तर त्यांना मतदान कसं करायचं. आपल्याला आठवत असेल त्या माहीमच्या इथे एक ते थडगं मिळालं होतं, त्याचं आता हाजी अली तयार होईल आणि सगळी ही जागा बळकवण्याचे षडयंत्र आहे वगैरे अशा प्रकारचे आरोप केले होते. गड किल्ल्यांबाबत आरोप केले होते. मशिदीवरनं जे आजान केले जाते, भोंगे वाजवले जातात, ते सरकारने थांबवलं नाही तर आम्ही थांबू वगैरे अशी सगळी भूमिका मनसेने आता वर्ष दीड वर्षापूर्वी घेतली होती. आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत रशीद मामू हे कॉम्बिनेशन कदाचित मुस्लिम मतं दूर नेऊ शकेल. पण आता मुसलमानांच्या मतातही विश्वास झालेला आहे की जर भाजपापासून म्हणजे खरे सेक्युलर कोण आहे आणि खरे हिंदुत्ववादी कोण आहे, आणि त्यामुळे जर हिंदुत्ववादी भाजपापासून मुंबईला वाचवायचं असेल तर मनसे देखील आपल्याला चालण्यासारखी आहे असा विश्वास मुसलमानांच्या मनातही तयार होत आहे, असं वेगवेगळ्या चॅनलवरच्या चर्चांमध्ये सांगण्यात येत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की हे मान्य आहे की उद्धव ठाकरे काही बाळासाहेब ठाकरेंची वारसा पुढे चालवतायत की नाही हा सगळा प्रश्नच नाहीये. प्रश्न भाजपा नको असेल तर कोण पर्याय, की तो पर्याय काँग्रेस आहे का, तो पर्याय शरद पवार आहेत का, तो पर्याय MIM आहे का, तो पर्याय समाजवादी पार्टी आहे का, तर नाही. भाजपला हरवण्याचं काम फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात. म्हणजे ही शक्यता आहे, असे जे चित्र रंगवलं जातं. म्हणजे हा जो इन्शुरन्स हा प्रकार आहे भाजपापासून मुंबई वाचवण्याचा, गुजराती मारवाडी लोकांपासून मुंबई वाचवण्याचा इन्शुरन्स आहे तो उबाठा आणि राज ठाकरे हे इन्शुरन्स आहेत. पण मला असं वाटतं की अशा प्रकारची मांडणी करताना एक गोष्ट आपल्याला आठवत असेल, खरी एका खोटी मला माहिती नाही, कारण बरेचदा या गोष्टी कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून सांगितल्या जातात. पण हल्ली अनेकांना कॉन्स्पिरसी थिअरीवरही विश्वास असतो आणि कारण त्याच्यात अनेकदा असं वाटतं की हा एक खरंच असं काहीतरी झालं असू शकतं. तर टायटॅनिक बोट आपल्याला आठवत असेल, जगातली सगळ्यात बलाढ्य बोट वगैरे, म्हणजे ती प्रवासी नौका होती आणि ती बुडाली आणि त्याच्यावर चित्रपट बनवण्यात आला. पण नंतर असं म्हटलं जाऊ लागलं, अर्थात बरेच वर्षापासून, पण आपल्याकडे आता म्हटलं जाऊ लागलं की ही टायटॅनिक बुडली नाही तर ती बुडवली अशासाठी, कारण ती बुडवणं हाच ती बोट बनवण्याच्या मागचा हेतू होता. ती ज्या बोट बनवण्याचा जो खर्च झाला त्याच्यापेक्षा जास्त किमतीला ती बोट इन्शुअर केली होती, तिचा विमा काढला होता. आणि त्यामुळे जर ही बोट बुडली तर मग विमा कंपनीकडनं तेवढे पैसे जास्त मिळून फायदा होणार होता. आणि मग त्याच्यामुळे मांडणी केली होती की कशा प्रकारे त्याच्यावर लाईफ जॅकेट नव्हती, बोटीचा वेग कसा जास्त होता, आजूबाजूच्या अनेक जहाजं होती, बोटी होत्या, पण कोणी मदतीला आलं नाही, याचा अर्थ हे बोट बुडवणं हेच कारस्थान होतं, अशा प्रकारची मांडणी केली जाते. पण तीच मांडणी या ठाकरे ब्रँडबद्दलही केली जाऊ शकते. मुंबईची टायटॅनिक, मुंबई ही टायटॅनिकच एका प्रकारे, मुंबई महानगरपालिका ही टायटॅनिक आहे आणि तिच्यासाठी जो इन्शुरन्स काढलेला आहे तो इन्शुरन्स म्हणजे ठाकरे हा ब्रँड आहे. आणि त्यामुळे कितीही तक्रारी असल्या, कितीही अपेक्षा असल्या तरी जोपर्यंत ठाकरे ब्रँड आहे तोपर्यंत टायटॅनिकला काही भीती नाही असं अनेकांना वाटतं. पण ही जर कॉन्स्पिरसी थिअरी किंवा ही जर इतिहासातली जी ही गोष्ट आहे ही जर खरी असेल तर इथे ठाकरे नावाचा इन्शुरन्स मुंबईला बुडवल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण म्हणजे आता जर निवडणूक जिंकण्यासाठी मराठी अधिक मुसलमान हे समीकरण बनवलं, त्याच्यात काही चूक नाहीये. शेवटी जाती धर्म, शेवटी सगळेच राजकीय पक्ष गणित बनवतात. भाजपने ही माधव, माळी, धनगर, वंजारी समीकरण बनवलेलं. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी मुस्लिम आणि यादव माय असं समीकरण समाजवादी पार्टीने बनवलेलं. प्रत्येकाचं असं समीकरण असतं, त्याच्यात काही चुकीची गोष्ट नाहीये. पण आत्ता ज्या गोष्टी आजूबाजूला घडत आहेत, पाकिस्तानमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे जिहादी विचारसरणीचे लोक रस्त्यावरील आंदोलन, हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेवर येण्याचे प्रयत्न करत आहेत, आणि एकदा सत्तेवर आले की मग त्यांच्या राज्यात हिंदूंना आणि इतर धर्मियांना, बिगर मुसलमानांना कोणतेही अधिकार नाहीत. कुठल्याही गोष्टीसाठी रस्त्यात हिंसक आंदोलन करून आपल्याला हवं ते साध्य करायचं, अशी विचारसरणी जगात ठिकठिकाणी फोफावताना दिसत आहे. युरोपात अनेक ठिकाणी आपण बघतोय 10 लाख रेफ्युजी शरणार्थी सिरिया आणि अफगाणिस्तान वगैरे मधनं जर्मनीत आले, आणि आता ते तिकडे युरोपमध्ये ख्रिसमस आहे सगळीकडे, पण ख्रिसमस मार्केटमध्ये सगळे पॅलेस्टाईनचे झेंडे, सिरियाचे झेंडे. युरोपीय लोकांना हे बघायची सवय नाहीये, कारण ख्रिसमस म्हणजे त्यांचा वर्षातला एकमेव
मोठा सण असतो की ज्याच्यामुळे सगळे 2 आठवडे 3 आठवडे सगळ्या गोष्टी बंद राहतात, सगळीकडे एक छान वातावरण असतं. आणि तिथे जर हे झेंडे, मी स्वतः बघितलेलं बर्लिनच्या सगळ्यात मोठ्या कॅथेड्रलमध्ये, बर्लिन कॅथेड्रलमध्ये मुस्लिम मुली, सिरियन मुली भीक मागतायत. हे मला खरंच बघून धक्का बसला की हे युरोपचं बदललेलं चित्र आहे. आणि आपल्याकडेही असं चित्र येण्याची शक्यता आहे का? तर नक्की शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये जोरान ममदानी महापौर झाला, लंडनमध्ये सादिक खान. आणि हे लोक काय वरती दाखवताना असे सगळ्या पार्टीमध्ये जातात, सूटबूट घालतात, सगळं आम्ही कसे सगळ्यांच्या बरोबर आहोत. ममदानीला मत देणारे हिंदूही आहेत आणि ज्यू लोकही आहेत, ख्रिश्चनही आहेत. पण दुसरीकडे हे दरवाजाची कडी उघडून ठेवतात आणि तो दरवाजा किलकिला करतात की त्याच्यातनं अनेक असेही लोक आत येतात. आणि त्यामुळे जेव्हा मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी तसा आरोप केला होता, आशिष शेलार यांनी आरोप केला होता की एखादा खान मुंबईचा महापौर होऊ शकतो का? हा खान औरंगाबाद तेव्हाच्या. तुम्ही म्हणाल की काय तुम्ही औरंगाबाद उल्लेख का करता? तेव्हा नाव होतं, आता नाव छत्रपती संभाजीनगर आहे. काँग्रेसचं राज्य असतं तर कधीही छत्रपती संभाजीनगर झालं नसतं. तेव्हा जर हा माणूस दंग्यांमध्ये आरोपी असूनही महापौर होऊ शकतो आणि आता उबाटा सेनेत येऊ शकतो, तर मुंबईचा महापौर काय होऊ शकत नाही? म्हणून म्हटलं की यांना फक्त सत्ता आणि मुंबईवरची आपली स्वतःची पकड राखण्यासाठी कोणतीही विचारधारा कधीही नव्हती. पण ठीक आहे, विचारधारेबद्दल आपण नंतर बोलूया, कारण राजकारणात विचारधारा ही पातळ होतेच. पण विचारधारा पातळ झाली तरी अशा प्रकारच्या गोष्टी हे खरोखरच एक कोडं आहे. आणि या कोड्यातनं आता मार्ग स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. जर ठाकरे ब्रँड करत आपण त्याला एक इन्शुरन्स समजलो तर मुंबईची टायटॅनिक बुडायला वेळ लागणार नाही. कारण विचारधारा कोणती नाही आहे, केवळ सत्ता राखण्यासाठी कोणीही चालतं. मग तो पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारा चालतो, तो हिंदूंना शिवीगाळ करणारा चालतो. आणि याच शहरामध्ये शिवसेना वाढली, फोफावली, संपूर्ण मराठवाड्यात पसरली, ही कुठेतरी याच हिंदुत्वाच्या राजकारणापोटी फोफावली. आणि आता त्यांच्याच शत्रूंना, त्यांच्याच विरोधकांना तुम्ही पक्षात घेताय. हे खरोखरच येणाऱ्या भविष्याचे संकेत देत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.